छोटी सुट्टी आली आहे, एक 5-6 दिवस कुठेतरी तुम्हाला फिरायला जायचं आहे आणि बजेट खूप नाही आहे, पण एक छान ठिकाणी जायचं आहे जिथे निसर्ग मिळेल, ॲक्टिव्हिटीज करता येतील, छान एन्जॉय करता येईल, तर कुठलं ठिकाण निवडावं? तर बेस्ट ठिकाण म्हणजे श्रीलंका. का? तर ट्रॅव्हल टाईम अगदी कमी आहे. भारतातल्या कुठल्याही शहरातनं 2 ते 4 तासांमध्ये तिथे पोहोचतो. डायरेक्ट फ्लाईट तर मुंबई, दिल्लीतनं वगैरे 2 तासात पोहोचते. भारतातले मेजर एअरलाईन जसे की एअर इंडिया आहे, इंडिगो आहे. इंडिगो बऱ्याच शहरातनं तुम्हाला वाया चेन्नई तिथे कनेक्शन देतं, किंवा श्रीलंकन एअरलाईन त्यांची जी लोकल एअरलाईन आहे त्यांच्या मुंबईतनं डिरेक्ट फ्लाईट्स आहेत, दिल्लीतनं डिरेक्ट फ्लाईट्स आहेत, ज्या तिथे 2 तासामध्ये पोहोचतात. व्हिसा फ्री आहे. आधी करायला लागतो, पण 1 तास 1.5 तासात व्हिसा येतो तो, पण त्याला कॉस्ट काही नाही आहे. म्हणजे तुम्ही जर ठरवत गुरुवारी सकाळी की मला शुक्रवारी ट्रॅव्हल करायचं आहे, तर तुम्ही प्लॅन करून जाऊ शकता. एअरफेअर स्वस्त आहेत. 19,000, 18,000, 20,000 या रेंजमध्ये एअरफेअर आहेत. तिथला लोकल स्टे 4-5 दिवसाचा स्टे, ट्रॅव्हल, लोकल साईट सीइंग फार तर फार $250-300 आत करता येतं. म्हणजे एक इंटरनॅशनल ट्रिप तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपयात अप्रतिम 3 ते 4 दिवसाची इतकी मस्त करता येते. परत तिथे तुम्हाला बीचेस मिळतात, तिथे वाईल्ड लाईफ मिळतं, तिथे ग्रीनरी आहे. क्लायमेट आत्ता खूप मस्त आहे तिथे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हलकासा पाऊस लागेल तुम्हाला जुलैनंतर. अप्रतिम वेदर तुम्हाला मिळेल. बरं तिथे रिलिजियस साईट्स पण आहेत. रामायण ट्रेल आहे, सीतेचं मंदिर आहे तिथे बघायला. त्यामुळे एक छान कॉम्प्रिहेन्सिव्ह कंप्लीट हॉलिडे तुम्हाला 4 ते 5 दिवसात या छोट्याशा ट्रिपमध्ये मिळू शकतो.